गुड इवनिंग एवरीवन। मैं सानिका दत्तात्रेय पिसे वेदांत एकेडमी में 612 मार्क्स अचीव किए। एक सपना देखा था उड़ने का, एक सपना देखा था उड़ने का, शायद आज वो पूरा हो गया है। उसके लिए बहुत लोगों ने मेरा सहकार्य किया। सबसे स्पेशल तो मेरे टीचर्स, उन्होंने एक ऑर्डिनरी इंसान को एक्स्ट्रा ऑर्डिनरी बना दिया। उनको मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ। 8th स्टैंडर्ड में थी मैं, तब ये नीट वो क्या होता है वो पता भी नहीं था। 9th में थोड़ा पता चला, फिर 11th में आकर यहाँ एडमिशन लिया। फिर सबसे पहले तो लॉकडाउन ही लगा। 2 बार लॉकडाउन था हमारे वक्त। एक घर पे थी और दूसरा भी घर पे थी, पर यहाँ बारामती में थी। मराठीमध्ये बोलू तरी चालेल, मराठीमध्ये बोल। पहिलं लॉकडाऊन तर घरीच होतं, आम्ही तिकडे दहिवडीला राहतो, आणि दुसरं लॉकडाऊन पण घरीच, पण इथे बारामतीत होतं। मी आणि माझी आजी राहत होतो तेव्हा। पहिल्यांदा तर म्हणजे कसा अभ्यास करायचा ते काही माहीत नव्हतं। सरांच्या मार्गदर्शन, सर जे सांगायचे ते करायचे, सगळं करायची, पण पहिल्यांदा इतके मार्क्स येत नव्हते। बायो तर फक्त बायो करायची मी आधी। फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे इतका इंटरेस्ट नव्हता फिजिक्स केमिस्ट्रीत। आधी फक्त बायो आवडायचं, कारण की सायन्समध्ये खूप इंटरेस्ट होता म्हणून। 9 ते 12 तर बायोच करायचे, तर अर्धा तास झोपायचे, ते असायचं काहीतरी, पण फक्त बायोच करायचे। नंतर फिजिक्सचे सर रागवायला लागले, डाऊट विचारा, मग तुम्हाला इंटरेस्ट येईल फिजिक्समध्ये। मग डाऊट विचारायला लागली, मग फिजिक्समध्ये थोडे मार्क्स वाढायला लागले। असं खूप म्हणजे फिजिक्समध्ये खूप छान स्कोर यायला लागला। नंतर मिश्रा सर ओरडायला लागले, बायो करा। बायो तर वाढलाच पाहिजे, 300च्या वरती यायलाच हवेत बायो, नाहीतर काय म्हणजे फक्त फिजिक्स केमिस्ट्री करत राहिले तर स्कोर इतका येणार नाही। बायो 300च्या अगोदर पाहिजे। आणि माझे 720चं जेव्हा एक्झाम व्हायची तेव्हा कधीच बायोमध्ये 300च्या वर आले नाहीत, खालीच असायचे 300च्या, पण नीटमध्ये फायनली आले, त्याचं खूप समाधान आहे। पहिले 6 महिने तिकडे दहिवडीला होते, तिथं लॉकडाऊन सगळं मोबाईलवरच असायचं। लेक्चर बघायचे, नोट्स काढायच्या, फोनवर टाकायच्या, आणि मग असाइनमेंट ते करायचे, आणि डेली टेस्ट असायची ते करायचो। आणि नंतर मग इथे आली, इथे 4 महिनेच आमचा क्लासरूम सुरू झाला, तोपर्यंत लगेच लॉकडाऊन, परत 6 महिन्यांचं लॉकडाऊन, इतकं मोठं, परत घरीच पूर्ण बोर व्हायचं, लेक्चर बघायचे, तेच परत शेड्यूल सारखं। आणि मग डाऊट ते विचारायला जायचं, पण लपून छपूनच जायचं, कारण की कोणी म्हटलं म्हणजे तेव्हा अकॅडमी सुरू नव्हत्या आणि एंट्रीसाठी पण परवानगी नव्हती, म्हणून असं लपून छपूनच जायचे डाऊट विचारायला। 2 दिवसांनी असं जायचं, पण सरांनी कधीच टाळलं नाही डाऊट। किती डाऊट घेऊन जायची मी, पण सरांनी सगळे डाऊट सॉल्व्ह करून दिले। कधी रागवले नाहीत की इतका इझी क्वेश्चन तुला येत नाही, कसं म्हणजे व्हायचं, असं कधीच म्हटलं नाहीत। किती सोपा डाऊट असला तरी तर सांगायचे, आणि त्याचं फळ आता मिळालेच, त्याचं म्हणजे समाधान आहे मला। वेदांतमध्ये आहे म्हणून मला हे मिळालं, जर दुसरी कुठे असती तर नक्कीच मिळालंच नसतं हे असलं, 600च्या अगोदर मिळालंच नसते। त्यात सर्वात मोठं योगदान तर टीचर्सचंच आहे, सगळ्या टीचर्सचं। मी त्यांचं खूप थँक्यू, म्हणजे खूप मनापासून थँक्यू। आणि दुसरं म्हणजे माझ्या आईवडिलांनी तर खूप मेहनत घेतली। मला आठवते लॉकडाऊनमध्ये घरीच असायचो, मग खाली बसून अभ्यास करायचं, कारण की तर रूम घेतलेली, रूममध्ये इतकं टेबल खुर्ची असं काही नव्हतं। पप्पांना मी सांगितलं, पप्पा माझी पाठ दुखते खाली बसून, पप्पांनी दुसऱ्या दिवशी लगेच मला चेअर आणून दिली। म्हणजे खूप मेहनत घेतली आईवडिलांनी माझ्यासाठी, आणि आजीने तर खूपच। आजी घरी दिवसभर एकटीच, मी तर अभ्यासात असायची, पण आजी एकटीच घरी, ती बोर व्हायची तरी माझ्याबरोबर राहिली। 1.5 वर्ष आम्ही राहिलो, घरी तर गेलीच नाही। म्हणजे मला आठवतं आहे 26 जानेवारी 2021ला सरांनी 2 दिवसांच्या सुट्ट्या दिल्या होत्या, त्यात मी गेली। त्याच्यानंतर डायरेक्ट 18 जुलै 2022मध्येच घरी गेली।
घरी गेल्यावर अक्षरशः म्हणजे रडू आलं, इतक्या दिवसांनी घर बघितलं. खूप मेहनत घ्यावी लागते, अति प्रमाणात मेहनत घ्यावी लागते. आपली हद्द पार करावी लागते, रात्रीचा दिवस करावा लागतो, सगळं म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते. आणि आधी 10वीत असताना काय 10 वाजता झोपायचे, मग तेव्हा इतकी अभ्यास करायची सवय नव्हती. सर आम्हाला मोटिवेशन लेक्चर द्यायचे, तेव्हा म्हणायचे की 12 से पहिले किसी को सोना नहीं. आणि जेव्हा झोप लागायला यायची 12च्या आधी, तेव्हा सरांचे शब्द ऐकायचे, 12 शब्द ऐकू यायचे की 12 से पहिले किसी को सोना नहीं. तर मतलब झोप जायची आणि परत अभ्यासाला लागायचे. कधी कधी तर वाट बघावी लागायची, कधी 12 वाजते आणि कधी मी झोपते. म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते. निश्चितच तुम्ही करत असाल. आज ह्या 6 खुर्च्या आहेत, त्याच्या 36पेक्षा जास्त खुर्च्या होतील पुढच्या वर्षी. ही मला नक्कीच आशा आहे आणि ते तुम्ही पूर्णही करणार आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप ऑल द बेस्ट. थँक्यू.